चॅनल। मग आज आहे सोमवार आणि आज आहे महाराष्ट्र बेंदूर। मग मी तुम्हाला सगळ्यांना बेंदूरच्या खूप खूप शुभेच्छा। आता मी पुढे दाखवणार आहे नैवेद्याला काय बनवलं, देवपूजा, बैलांची पूजा, ते सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग सुरू करूया। चला मग आता नैवेद्याची तयारी करतोय। मग हे पुरणपोळी करायची नैवेद्याला। मग हे बघा, एक ग्लास डाळ मी घेते, हे माझं माप आहे, आम्हाला तिघांना भरपूर होऊन जातं। मग हे मी डाळ काढून घेतली आहे, आता त्याला शिजवायला टाकायचं आहे आणि पुढची प्रोसेस सगळी मी तुम्हाला दाखवत तुम्हाला बेंदूरची माहिती थोडक्यात सांगणार आहे। आज आपण साजरा करणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी घट्ट जोडलेली एक सुंदर सण म्हणजेच बेंदूर। बेंदूर हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। वर्षभर शेतात कष्ट करणारे बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते। कधीतरी त्यांना पण विश्रांती लागते ना, मग ह्या दिवशी त्यांना विश्रांती दिली जाते। त्यांना प्रेमाने आंघोळ घालून सजवलं जातं, शिंगांना रंग लावला जातो आणि गळ्यात फुलांचा हार आणि घंटा बांधला जातो। त्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली जाते आणि गोड नैवेद्य अर्पण केला जातो। या सणामागे एक सुंदर भावना आहे, ज्यांनी आपली शेतीला आधार दिला त्या मुख्य प्राण्यांप्रती आदर व्यक्त केला जातो। आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी आहे। आपल्याला सगळे सण साजरे करायला पाहिजे, म्हणजे आपल्या पोरांना पण कळेल की आपल्यात काय काय सण होतात। अशा सणांमुळे पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि निसर्ग, प्राणी आणि माणूस यांच्यातले नातं अधिक घट्ट होतं। तुमच्या गावात बेंदूर कसा साजरा केला जातो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, मेसेजमध्ये सांगा, मग आम्हाला पण कळेल तुमच्या गावात कसं साजरा केला जातो। मग पुढे बघा, मी बैलांची पूजा कशी केली आहे, सिंपल एकदम पूजा केली आहे आणि आमच्या गावात पण खूप जल्लोषात बेंदूर सण साजरा झाला आहे। DJ फटाके सगळं जोरात चाललेला सण साजरा करायचा। जर मला त्याची व्हिडिओची क्लिप भेटली तर मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल। तर हे बघू शकता, आपल्या पोळ्या तयार आहेत, कशी टम्म फुगली आहे पोळी। मग तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होतात पोळ्या। मग या सगळेजण खायला। चला मग परत एकदा तुम्हाला सगळ्यांना बेंदूर सणांच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा, शेयू तयार झालाय स्कूलला जायला आणि आज बेंदूरच्या सणाला पुरणपोळी बनवली आहे। शेयू कशी झाली आहे पोळी बघ, खाऊन कशी झाली आहे, कशी झाली आहे जरा। श्रेयू जेवला आणि गेला स्कूलमध्ये। आता मी देवपूजा, बैलांची पूजा सगळं करून घेते। बैलांची पूजा करून घेऊया। आज बेंदूर आहे, आज गावाला तर यांच्याकडे बैल पाळलेले असतात, ते लोक छान आंघोळ पिंघोळ घालतात, त्यांना छान सजवतात, मिरवणूक काढतात, त्यांना छान छान खायला देतात। आज
गावाला तर छान सण साजरा केला जातो. आपल्याकडे मुंबईमध्ये इकडे बैल नसतात, मग आपण मातीचे नाहीतर असे रेडीमेड बैल आपण पूजा करतो. मग मी त्या सकाळीच आंघोळ घालून घेतली आहे. तर पाट घेतलाय, त्यात कपडा टाकलाय, त्यात खाली काय पण एक धान्य टाकायचं, गहू तांदूळ काय पण एक धान्य टाकून त्याच्यावर बैल उभे करायचे. हे बघू शकता असे बैल उभे केले. हे बघा असे बैल उभे केले. आता त्यात फुलं बिलं सजवायचे, त्यांची फुलांनी जरा, हे बघा माझ्या घरचं गुलाब, घरच्या टेरेसचं झाडांचं गुलाब, देशी गुलाब आहे, एवढं छान वास येतो त्याचा. देशी गुलाब आहे, खूप छान वास येतो. झाकलं जातं. हळदी कुंकू गुलाल गुलाल नाही आहे माझ्याकडे, मी हळदी कुंकूच हे करते. हे बघा अशी छोटीशी छानशी बैलांची पूजा केली आहे. आता मी थोडा वेळ नैवेद्य दाखवणार आणि आरती करून घेणार, तेव्हा तुम्हाला परत दाखवते. नैवेद्य आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. पुरणपोळी बनवली आहे, ते नैवेद्य दाखवते, आरती करते, तेव्हा तुम्हाला परत दाखवते. हे बघा नैवेद्य तयार आहे पुरणपोळीचा. बैलांना नैवेद्य दाखवलाय. आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.